आपल्याला बसिन कॅथलिक बँक हमेशा सपोर्ट देते. आज आपल्यासाठी आपल्याबरोबर बसिन कॅथलिक बँकचे डायरेक्टर्स, द चेअरमन मायकल फुर्टॅडो आयलंड. मी त्यांना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं. Dominic DeMello, Ryan Fernandez, please. मी मायकल फुर्टॅडोना रिक्वेस्ट करते, आम्हाला काहीतरी रिक्वेस्ट आहे मायकल ची की फादरांनी आपल्याला ॲड्रेस करावं. फादर प्लीज. मला फक्त आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायचा आहे. मदर तेरेसाच्या संतीकरणाच्या वेळी मला माझं भाग्य होतं की मिशनरीज ऑफ चॅरिटीने मला खास विनंती केली. तिथं तुमच्या व्यक्तींची मी आठवण केली, विशेषतः मायकलची आठवण केली. का ते तुम्ही त्याला नंतर खाजगी रीतीने विचारा, कारण चमत्कार तिच्या मध्यस्थीने खूप चमत्कार झालेले आहेत. काल रात्रीसुद्धा एक सुप्रसिद्ध माणूस, मी त्याला सांगणार नाही कोणत्या क्षेत्रामध्ये, नाहीतर तुम्ही त्याचं नाव ओळखून घ्याल, ज्यांना असंख्य वर्ष 20 वर्ष तो अल्कोहोलिझममध्ये पडला होता. फार फेमस माणूस, इंटरनॅशनल स्टार. पण रात्री मदर तेरेसाच्या मध्यस्थीची मी जेव्हा प्रार्थना केली, त्याच्या बायकोने आज सकाळी मला मेसेज पाठवला की फॉर द फर्स्ट टाईम ही हॅज स्टेड अवे फ्रॉम द ड्रिंक. त्याने ड्रिंक मागितली आणि ज्या वेळेला ही वेंट टू सिप द ड्रिंक, ही वॉमिटेड एव्हरीथिंग and he said, I want to remain clean. So thank God for it. And God bless you all for calling me. I'm surprised that you called me along with the bankers. I just want to congratulate all of you all for all that you all are doing here. And Hardik Abhinandan, all the best. आजच्या या ईस्ट इंडियन कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते, धडाडीचे आणि ज्यांना भारत सरकारने पद्मश्री म्हणून गौरविलेले आणि आपणा सर्वांच्या वतीने मदर तेरेसांचं जे संतपद दिलं गेलं, त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी त्यांची पोपने विशेष करून आठवण केली. ते आपल्या सर्वांचे आणि पापडीचे सुपुत्र आणि आमचे आध्यात्मिक सल्लागार फादर जो परेरा, माझे बोर्डातील सहकारी डॉमिनिक डिमेलो साहेब, दुसरे रायन फर्नांडिस आणि या भागातील ईस्ट इंडियन कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी काही जास्त बोलणार नाही.
फक्त एवढंच सांगेन, या ठिकाणी ज्या भगिनी आहेत त्यांना एवढाच सांगतो की बसिन कॅथलिक बँक ही आपली दुसरी आई आहे. आज आम्ही मणिपूरमध्ये होतो, तिथे सुद्धा बसिन कॅथलिक पुरस्कृत म्हणून एक 3 दिवसाचा त्या ठिकाणी एक मोठा मेळावा त्या ठिकाणी भरलेला होता आणि आम्ही उद्घाटन करून त्या ठिकाणीवरून या ठिकाणी आलो. तुमच्यासाठी बँकेने देशात नसेल अशी सुविधा निर्माण केलेली आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेतलं तर तुम्हाला 9.5% आणि जर तुम्ही स्वतःचं वाहन घेतलं तर 9.25% देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय आमच्या संचालक बोर्डाने घेतलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या पापडी पॅरिसच्या लोकांनी घ्यावा असं. हां बरोबर, ते बरोबर. तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या सर्व सभासदांनी घ्यावा आणि विशेष करून आता आमचे सिक्वेरा बंधूंनी सांगितलं, मी लहानपणापासूनच व्यवसायामध्ये आम्ही उतरणार होतो, परंतु योगायोगाने ते वडिलांबरोबर बसले. परंतु या सर्व व्यवसायाच्या पाठीमागे बसिन कॅथलिक बँक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याचा अनुभव आज आपल्या सर्व वसईकरांना किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला, विशेष करून जिथे जिथे आपल्या मिशनऱ्यांच्या संस्था आहेत त्या ठिकाणी येत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्यांना मदत करत आहोत. मी या ठिकाणी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो, कारण निधी देणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु कार्यक्रम घडवणं हा सर्वात मोठा कठीण काम आहे. कारण याचा उत्साह थोडे दिवस राहतो आणि नंतर काही काळाने तो हळूहळू कमी होत जातो. याचे अनुभव आम्ही घेत आहोत. परंतु तुमचा उत्साह असाच कायम ठेवा. तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही बसिन कॅथलिकच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही तुमच्या पाठीमागे एक समाज, एक वसईकर म्हणून आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमागे उभे राहू. या ठिकाणी मला या बसिन कॅथलिक बोर्डाचं नेतृत्व आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.